मी आहे रोहन आणि नाशिक शहरात माझं एक छोटंसं पण सुंदर घर आहे. नुकतंच माझं MA पूर्ण झालं आहे. गेल्या महिन्यात अचानक माझ्या BAच्या डिग्रीचे सर्टिफिकेटची आठवण झाली आणि मी मोठ्या उत्साहाने माझ्या कॉलेजच्या दिशेने निघालो. बऱ्याच दिवसानंतर कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पाऊल ठेवताच तिथली रंगाची उधळण आणि तरुण वर्गाचा उत्साह बघून मी भारावून गेलो. सगळीकडे एकापेक्षा एक सुंदर चेहरे आणि विद्यार्थिनीची लगबग सुरू होती. ते वातावरण पाहून माझं मन जुन्या दिवसात हरवून गेलं. काही वेळेस कॅम्पस निहाळल्यानंतर मी मुख्य इमारतीत डिग्री काउंटरच्या दिशेने वळलो आणि लाईनमध्ये जाऊन उभा राहिलो. लाईनमध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे प्रत्येकाला अगदी जवळजवळ चिटकून उभं राहावं लागत होतं. माझ्या अगदी समोर एक अत्यंत देखणी मुलगी उभी होती. तिच्या केसामधून येणारा मंद सुगंध माझ्या आजूबाजूच्या हवेत दरवळत होता. गर्दीच्या रेट्यामुळे कधीतरी तिचा मऊ केसांचा स्पर्श माझ्या हाताला होत होता, जो मला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात होता. मी माझं लक्ष डिग्री मिळवण्यावर केंद्रित करायचा प्रयत्न करत होतो, पण माझं मन मात्र तिच्याकडे खेचलं जात होतं. गर्दी जास्त असल्यामुळे नकळत माझा तिला पाठीमागून हलकासा स्पर्श झाला. त्या स्पर्शाने ती क्षणभर स्तब्ध झाली आणि झटक्यात मागे वळाली. तिच्या चेहऱ्यावर तीव्र रागाचा भाव होते. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. तिने माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. त्या नजरेने माझ्या मनात तडकी भरली. मला स्वतःची खूप लाज वाटली आणि अपराधी असल्यासारखं वाटलं. मी लगेच तिला हात जोडून सॉरी म्हणालो आणि गर्दीकडे बोट दाखवून ती केवळ एका अपघातामुळे घडलेली गोष्ट आहे हे समजण्याचा प्रयत्न केला. पण तिचा राग कमी झाला नाही. ती ओठ घट्ट करून माझ्याकडे बघत काहीतरी पुटपुटली आणि पुन्हा समोर वळाली. त्या अपमानास्पद क्षणामुळे माझा सगळा उत्साह मावळून गेला. काही वेळातच माझा नंबर आला. मी माझी बहुप्रतीक्षित डिग्री हातात घेतली आणि जड पावलांनी तिथून बाहेर पडलो. तिथून बाहेर पडताना माझे लक्ष नव्हतं की अचानक माझा धक्का त्या मॅडमना लागला. माझ्या हातातली नवीन डिग्री थेट खाली पडली. अरे देवा, आणखीन गडबड, मी मनातच म्हणालो. मी घाईघाईने खाली वाकलो आणि त्याच वेळी त्या मॅडमनीही ती डिग्री उचलायला खाली वाकल्या. आमची डोके एकमेकांना आदळत राहिली. मी त्यांना ताबडतोब म्हणालो, आय एम सॉरी मॅडम. त्यांनी एक छानसा हसू दिलं आणि म्हणाल्या, इट्स ओके. त्यांनी डिग्री माझ्या हातात दिली, पण त्या क्षणी आम्हा दोघांनीही काहीतरी अनोखं जाणवलं. मला वाटलं की मी कुठेतरी नक्कीच पाहिलं आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर तसेच भाव होते. मी थोडं धाडस करून विचारलं, मॅडम, मला असं वाटतंय की मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे. माझं बोलणं ऐकून त्या हसल्या आणि म्हणाल्या, हो, मलाही अगदी तसंच वाटतंय. त्यांच्या त्या गोड हास्याने माझ्या मनावरचं मगाशी आलेला तणाव थोडा कमी झाला. मी माझ्या आठवणीवर थोडा जोर दिला आणि अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला. अरे हा, तुम्ही माझा मित्र विकासच्या मिसेस ना? गेल्या वर्षी तुमच्या लग्नाला आलो होतो मी. माझं हे बोलणं ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाला. त्या खुशीत म्हणाल्या, अरे हो, बरोबर ओळखलत. आमच्या लग्नाचा अल्बममध्ये तुमचा फोटो आहे, म्हणून मला ओळखीचा चेहरा वाटत होता. त्यांचं नाव नेहा होतं. त्या साधारण 30 वर्षाच्या होत्या. सावळा वर्ण, पण चेहऱ्यावर एक अप्रतिम तेज आणि सात्विक सौंदर्य होतं. त्यांनी कॉलेज स्टाफची एक हलक्या रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक आणि देखणं दिसत होतं. मी विचारलं, तुम्ही इथे कधीपासून शिकायला आहात? त्यांनी नम्रपणे उत्तर दिलं, अलीकडेच 2 महिने झाले. इथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर जॉईन झाले आहे. गप्पा मारता मारता मला आठवलं की विकासने मला एका बिझनेस स्कीमबद्दल सांगण्यासाठी घरी बोलवलं होतं. मी म्हणालो, बरं नेहा वहिनी, विकासने मला एका स्कीमबद्दल सांगायला घरी बोलवलं होतं, पण वेळेअभावी येणे झालं नाही. आता या रविवारी नक्की येतो तुमच्या घरी. नेहा वहिनीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उत्सुकता दिसली. त्या म्हणाल्या, हो नक्की या, खूप छान स्कीम आहे, तुम्हाला नक्की आवडेल. आम्ही गप्पा मारत पार्किंगपर्यंत आलो. त्यांनी आपली स्कूटी काढली आणि पुन्हा एकदा रविवारी येण्याचे आमंत्रण देऊन त्या निघून गेल्या. मगाशी झालेल्या अपमानाचा विसर पडून आता माझ्या मनात रविवारची भेटीची उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर तो रविवार उजाडला. मी छान तयार होऊन विकासच्या घरीच्या दिशेने निघालो. त्याच्या घरी पोहोचून मी बेल वाजवली. विकासनेच दरवाजा उघडला आणि हसून माझं स्वागत केलं. मला वाटलं होतं नेहा वहिनी दरवाजा उघडतील, पण ठीक आहे,
आम्ही हॉलमध्ये बसून जुन्या दिवसाच्या गप्पा मारू लागलो, पण माझं लक्ष मात्र वहिनी कुठे आहेत याकडे लागलं. मी सहज विचारलं, अरे वहिनी कुठे आहेत, दिसत नाहीये. विकास हसला आणि म्हणाला, अरे हो, ती सांगता होती की तुझ्या भेटीबद्दल. ती नुकतीच बाथरूममध्ये गेली आहे, येईलच थोड्या वेळात. थोड्या वेळात नेहा वहिनी ओले केस पुसत बाथरूममधून आल्या. त्यांनी साडी नेसली होती आणि ओल्या केसामुळे त्यांचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं. त्यांनी मला बघून एक सुंदर स्माईल दिली. त्यांचा तो साधेपणा आणि मोहकता पाहून माझ्या मनात एक वेगळीच खळबळ उडाली. काही वेळातच विकासला ऑफिसमधून एक अत्यंत तातडीचा फोन आला. तो मला म्हणाला, रोहन तू बस, मला एक तातडीचं काम आलं आहे, मी तासाभरात येतो. तोपर्यंत नेहा तुला त्या स्कीमबद्दल माहिती देईल. असं म्हणून तो घाईघाईने बाहेर निघून गेला. आता घरात मी आणि फक्त नेहा वहिनी होतो. वातावरणात एक वेगळी शांतता पसरली होती. वहिनींनी माझ्यासाठी गरमागरम चहा आणला. त्या हसून म्हणाल्या, हे तुमचे मित्र कधीच वेळेवर थांबत नाही. आता काही ते लवकर येत नाही. मला नीट ठाऊक आहे. त्यांच्या या बोलण्यात एक वेगळाच मोकळेपणा होता. मी चहाचा घोट घेत म्हणालो, असो, तुम्हीच सांगा मग काय आहे ती स्कीम. नेहा वहिनी हसल्या आणि त्यांनी बिझनेसची माहिती पुस्तिका उघडली. त्या माझ्या शेजारी सोफ्यावर येऊन बसल्या. त्या जशा जवळ आल्या त्यांच्या शरीराचा सुगंध आणि ऊब मला जाणवू लागली. त्या मला स्कीम समजावून सांगत होत्या, पण बोलताना त्यांचे लक्ष वारंवार माझ्याकडे जात होते आणि त्या मनातल्या मनात काहीतरी विचार करून गालातल्या गालात हसत होत्या. माहिती पुस्तिकेची पाने उलटत असताना माझी नजर एका विशिष्ट प्रोडक्टवर गेली, जे पुरुषी आरोग्याशी संबंधित औषध होते. मी कुतूहलाने विचारले, आणि हे प्रोडक्ट काय आहे? माझा प्रश्न ऐकून त्या मोठ्याने हसायला लागल्या आणि लाजल्या. त्या म्हणाल्या, त्यांची तुम्हाला नक्कीच गरज भासणार नाही. मी थोडं दिटाईने विचारलं, तुम्हाला कसं माहीत की मला त्याची गरज नाही? त्या अधिकच लाजल्या आणि माझ्याकडे एका चोरटा कटाक्ष टाकत म्हणाल्या, दिसतंय सगळं, आणखी किती मोठा हवाय? त्यांच्या त्या थेट आणि अनपेक्षित उत्तराने माझ्या शरीरातील एक विजेची लहर धावून गेली. मी म्हणालो, वहिनी, तुम्हाला समोर बघूनच मला खूप त्रास वाढला आहे. माझं ते धाडसी बोलणं ऐकून त्या उठून जायला निघाल्या, पण मी त्या संधीचा फायदा घ्यायचा ठरवला. मी चपळाईने त्यांचा हात पकडला आणि स्वतःकडे ओढले. त्या अनपेक्षितपणे थेट माझ्या मांडीवर येऊन पडल्या. त्या घाबरल्यासारख्या झाल्या, पण डोळ्यात नकार नव्हता. त्या घाईघाईने म्हणाल्या, अरे सॉरी, आणि स्वतःला सावरत त्यांचा हात माझ्या भागाला लागला. मी नकली वेदनेचा आव आणत म्हणालो, खूप दुखतंय वहिनी. त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर आता पूर्णपणे लाजेने लाली पसरली होती. त्या म्हणाल्या, थांबा, माझ्याकडे याच्या स्कीममधील एक आयुर्वेदिक वेदनाशामक क्रीम आहे, ती आणते. त्या आत गेल्या आणि क्रीम घेऊन आल्या. मी म्हणालो, आता तुम्हीच लावून द्या, मला नीट लावता येणार नाही. त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि हळूच म्हणाल्या, इथे हॉलमध्ये नको, चला बेडरूममध्ये जाऊ. बेडरूममध्ये गेल्यावर नेहा वहिनीने हलक्या हाताने क्रीम लावायला सुरुवात केली. त्यांचा तो नाजूक स्पर्श माझ्या मनाला आणि शरीराला बेधुंद करत होता. मशाज करता करता त्या खोचकपणे म्हणाल्या, तुम्ही त्या दिवशी कॉलेजमध्येही माझ्याकडे बघत होतात ना? मी हसून कबूल केलं. हो, तुमचं सौंदर्य पाहून मी पहिल्या नजरेतच घायाळ झालो होतो. माझं उत्तर ऐकून त्यांनी माझ्या छातीवर एक हलकासा प्रेमाचा मार दिला. मी आता स्वतःवरचा ताबा गमावला होता. मी त्यांना जवळ ओढले आणि घट्ट मिठीत घेतले. नेहा वहिनीही स्वतःला माझ्या स्वाधीन केले. आम्ही दोघेही एका नव्या रोमांचक आणि निशुद्ध आनंद सागरात बुडून गेलो. त्या दुपारच्या प्रत्येक क्षण आमच्या दोघांसाठी अत्यंत अविस्मरणीय ठरला. एकमेकांच्या बहुपाशात आम्ही तृप्तीचा अनुभव घेतला. तेवढ्यात घराबाहेर विकासच्या गाडीचा हॉर्न वाजला. आम्ही दोघेही दचकून उठलो. घाईघाईने स्वतःचे कपडे आणि केस व्यवस्थित केले आणि हॉलमध्ये येऊन बसलो. विकास आत आला आणि मला म्हणाला, सॉरी यार रोहन, खूप उशीर झाला. मी हसून नेहा वहिनीकडे पाहिले, ज्या खाली पाहून लाजत होत्या. मी विकासला म्हणालो, काही हरकत नाही मित्रा, वहिनींनी मला स्कीम खूप छान समजावून सांगितली आहे. मी ही स्कीम नक्की घेणार. माझ्या बोलण्यात गर्भित अर्थ
फक्त नेहा वहिनींना समजला होता आणि त्या चोरून मला गोड स्माईल दिली. त्या दिवसापासून आमच्या भेटींचं एक नवे सूत्र सुरू झाले. कॉलेज सुटल्यानंतर आम्ही अनेकदा माझ्या घरी भेटू लागलो आणि आमच्या या गुपित नात्याला एक नवा प्रवास सुरू झाला. त्या रविवारी अनपेक्षित आणि रोमांचक घटनेनंतर आयुष्याला एक वेगळीच दिशा मिळाली होती. नाशिकच्या त्या संत हवेत आता एक वेगळा सुगंध दरवळत पसरला होता. विकासच्या नकळत सुरू झालेले हे नातं आता केवळ एका प्रसंगापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं, तर तीव्र ओढीमध्ये बदलले होतं. सोमवारी सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त नेहा वहिनीचा लाजरा चेहरा आणि बेडरूममधील तो तृप्तीचा क्षण होता. दुपारी 12:30च्या सुमारास माझ्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. मेसेजमध्ये फक्त स्माईल होती, पण मला समजायला वेळ लागला नाही की ही कोणाचा मेसेज आहे. मी लगेच टाईप केलं, कालची स्कीम खरोखरच खूप छान होती वहिनी. काही सेकंदातच उत्तर आलं, जाऊ दे हो, काहीतरी काय बोलताय आणि आता वहिनी काय म्हणताय, कॉलेज सुटायला वेळ झाली आहे, यायला जमणार का? तो मेसेज वाचून माझ्या अंगावर आनंदाचा काटा आला. मी तातडीने तयार झालो आणि माझ्या बाईकवरून कॉलेजच्या दिशेने निघालो. मी कॉलेजच्या गेटपासून थोड्या अंतरावर असलेल्या एका शांत कॉर्नरला बाईक पार्क करून वाट पाहत उभा राहिलो. काही वेळातच नेहा आणि पांढऱ्या रंगाची स्कूटी घेऊन गेटमधून बाहेर पडल्या. आज त्यांनी गडद निळ्या रंगाची साडी नेसली होती, ज्यावर त्यांचे मोकळे सोडलेले केस खूप सुंदर दिसत होते. त्यांनी आजूबाजूला पाहिले आणि माझी नजर त्यांच्या नजरेला भिडली. त्या हळूच हसल्या आणि त्यांनी मला त्यांच्या मागे येण्याचा इशारा केला. आम्ही दोघे शहराबाहेर असलेल्या एका शांत निसर्गरम्य कॅफेच्या दिशेने गेलो, जिथे फारशी गर्दी नसायची. कॅफेच्या एका कोपऱ्यात टेबलवर आम्ही दोघे एकमेकासमोर बसलो. मी त्यांचा हात हळूच टेबल खाली आपल्या हातात घेतला. त्यांचा हात खूप मऊ, हलकासा थरथरत होता. मी म्हणालो, नेहा, कालपासून मला कशातच लक्ष लागत नाहीये. सतत तुझाच विचार मनात सुरू आहे. माझं बोलणं ऐकून त्यांनी आपले ओठ डोळे वर केले आणि माझ्याकडे बघत म्हणाल्या, असं फक्त तुम्हालाच वाटतंय असं नाहीये रोहन. काल तुम्ही गेल्यानंतर मी घराचे काम करत असताना सारखी स्वतःशीच हसत होते. विकासने मला विचारलं सुद्धा की आज एवढी खुश आहेस. मला तर भीतीच वाटली होती की माझी चोरी पकडली जाते की काय. त्यांच्या त्या निष्पाप आणि घाबरलेल्या चेहऱ्याकडे पाहून मला अधिकच कौतुक वाटले. मी तिथे तासभर गप्पा मारल्या, एकमेकाकडे आवडीनिवडी जाणून घेतल्या. त्या 2 तासात आम्हाला जाणवलं की आम्ही दोघेही एकमेकाच्या किती जवळ आलो आहोत. पण कॅफेमधील ती भेट आमच्या दोघांनाही अतृप्त ओढीसाठी पुरेशी नव्हती. त्यानंतर आम्ही एक बेत आखला. आठवड्यातून 2दा जेव्हा नेहाला कॉलेज लवकर सुटायचे आणि विकास त्याच्या बिझनेस कामात व्यस्त असायचा, तेव्हा नेहा थेट माझ्या नाशिकमधील घरी येऊ लागल्या. असाच एक पाऊस पडणारा गुरुवार उजाडला. बाहेर हलकी रिमझिम सुरू होती आणि हवेत छान गारवा पसरला होता. माझ्या घराच्या दरवाजाची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर समोर नेहा उभी होती. पावसाच्या काही थेंबामुळे तिची साडी आणि केस थोडे ओले झाले होते. तिच्या चेहऱ्यावर पावसामुळे एक वेगळेच ताजेपणा आला होता. तिला आता घेऊन मी दरवाजा बंद केला आणि कडी लावली. दरवाजा बंद होताच आम्ही दोघांनीही एकमेकांचे सुटकेचा श्वास सोडला. बाहेरच्या जगातील सगळी बंधनं, भीती दरवाजाच्या बाहेरच राहिली होती. आता त्या घरात फक्त मी आणि ती आणि आमच्यातील तीव्र प्रेम भावना होती. खूप पाऊस आहे बाहेर, नेहा आपले ओले केस सावरत म्हणाली. मी काहीच न बोलता तिच्या जवळ गेलो. माझ्या अशा अचानक जवळ येण्याने तिची धडधड वाढली. मी माझे दोन्ही हात तिच्या नाजूक कमरेवर ठेवले. साडीच्या मऊ कापडातून तिच्या शरीराची ऊब माझ्यासाठी हाताला जाणवली. तिने लाजून डोळे बंद केले. रोहन, काय करताय हे? कोणी बघेल, ती हळू आवाजात म्हणाली. जरी तिला माहिती होतं की घरात आमच्याशिवाय कोणीच नाहीये नेहा, इथे फक्त तू आणि मी. मी तिच्या कानाजवळ जाऊन पुटपुटलो. माझ्या उष्ण श्वासांचा स्पर्श होताच तिच्या अंगावर शहारा आला. मी हळूच तिचा चेहरा माझ्या हाताच्या तळव्यात घेतला. तिचे ओठ हलकेच थरथरत होते. मी जास्त वेळ न घालवता माझे ओठ तिच्या ओठावर टेकवले
तो स्पर्श अत्यंत मऊ आणि ओला होता. नेहाने सुरुवातीला संकोच केला, पण पुढच्या क्षणी तिनेही आपल्या हातांनी माझ्या गाळ्याला घट्ट विळखा घातला आणि ती या चुंबनात पूर्णपणे हरवून गेली. बाहेर पडणारा पावसाचा आवाज आणि आत सुरू असलेल्या आमच्या श्वासांचा वेग वातावरणात एक वेगळीच मोहकता निर्माण करत होता. आम्ही दोघे हळू पावलांनी बेडरूमच्या दिशेने सरकलो. बेडवर पडताच नेहाने मला स्वतःकडे ओढले. तिच्या डोळ्यात माझ्यासाठी असलेले प्रेम आणि तीव्र इच्छा स्पष्ट दिसत होती. मी हळूहळू साडीचा बाजूला केला. तिच्या सावळ्या वर्णाचा पण सडोल रूप माझ्यासमोर खुललं. तिच्या पाठीवर माझे हात फिरू लागले तशी ती अजून माझ्या मिठीत शिरली. रोहन, मला खूप भीती वाटते कधी कधी, पण तुझ्यासोबत असताना मी सगळं विसरून जाते. ती माझ्या छातीवर डोके ठेवून म्हणाली, मी तुला कधीच त्रास देणार नाही नेहा. हे आपलं गुपित जग आहे. मी तिच्या कपाळावर चुंबन घेत तिला धीर दिला. त्यानंतर प्रत्येक क्षण हा केवळ शारीरिक आकर्षण नव्हता, तर दोन मनांचा झालेला एक सुंदर मिलाप होता. हवेतील गारवा आमच्या शरीरातील उष्णतेला नाहीसा झाला होता. आम्ही दोघांनीही एकमेकांच्या बहुपाशात प्रेमाचा आणि तृप्तीचा तो सर्वोच्च आनंद घेतला, जो आम्हाला आधी कधी मिळाला नव्हता. संध्याकाळ व्हायला आली होती. खोलीत हलकासा अंधार पसरू लागला. नेहा माझ्या छातीवर हात ठेवून शांत झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान आणि सुख दिसत होतं. मी तिच्या केसामधून बोटे फिरवत विचार करत होतो की कॉलेजच्या त्या गर्दीत सुरू झालेला हा प्रवास आज किती सुंदर वळणावर आला आहे. घड्याळात 5 वाजले तशी नेहा दचकून उठली. अरे देवा, 5 वाजले. मला आता निघायला हवं. विकासच्या येण्याची वेळ होईल. तिने घाईघाईने स्वतःला सावरलं, साडी नीट केली आणि आरशासमोर उभे राहून केस बांधू लागली. मी पाठीमागून जाऊन तिला आरशात मिठी मारली. तिने आरशात माझ्याकडे पाहिले, गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, आता पुरे घरी जाऊ द्या मला. पुढच्या मंगळवारी पुन्हा कॉलेजला सुट्टी आहे. तोपर्यंत वाट बघावी लागेल. मी तिच्या गालावर एक छोटासा किस केला आणि म्हणाल्या, त्या मंगळवारची मी आतुरतेने वाट पाहीन. तिने तिची बॅग घेतली. अत्यंत प्रेमाने आणि चोरट्या नजरेने माझ्याकडे पाहिले आणि घराबाहेर पडली. ती निघून गेल्यावरही तिच्या शरीराचा मंद सुगंध माझ्या खोलीत तसाच रेंगाळत होता. आमचं हे चोरीचं प्रेम आता आमच्या जगण्याचा एक सुंदर भाग बनलं होतं, ज्याची गोड आठवण मनाच्या कोपऱ्यात कायम राहणार होती. मंगळवारची ती दुपार नेहमीसारखीच उजाडली होती. बाहेर आकाश ढगांनी भरून आलं होतं. नाशिकच्या गंगापूर रोडवरील माझ्या घराच्या बेडरूममध्ये मी आणि नेहा अत्यंत शांततेत एकमेकाच्या मिठीत विसावलो होतो. गेल्या काही आठवड्यापासून आमचं गुपित नातं अगदी सुरळीत आणि कोणत्याही अडथळ्याविना सुरू होतं. विकास त्याच्या बिझनेस ट्रिप्समध्ये व्यस्त असायचा आणि नेहा कॉलेज संपवून थेट माझ्याकडे यायची. रोहन, मला कधी कधी खूप भीती वाटते रे. नेहा माझ्या छातीवर बोटं फिरवत अत्यंत हळव्या आवाजात म्हणाली. कशाची भीती नेहा? सगळं काही तर व्यवस्थित सुरू आहे ना? मी तिच्या केसामधून हात फिरवत विचारलं. माहीत नाही, पण गेल्या काही दिवसापासून मला असं वाटतंय कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवून आहे. मी जेव्हा कॉलेजमधून बाहेर पडते तेव्हा एका काळ्या रंगाची कार माझ्या स्कूटीला पाठलाग करत असल्याचा भास होतो, पण मी मागे वळून पाहते तेव्हा ती कार गर्दीत गायब होते. नेहाच्या आवाजात एक अज्ञात भीती स्पष्ट जाणवत होती. मी हसून तिचा चेहरा वर केला आणि म्हणालो, तुला उगीचच भ्रम होत असेल नेहा. आपण खूप काळजी घेतोय. कोणीच आपल्याला एकत्र पाहिलं नाही. माझ्या या बोलण्याने तिचा चेहरा थोडा शांत झाला, पण तिच्या डोळ्यातील ती गूढ भीती पूर्णपणे नाहीशी झाली नव्हती. संध्याकाळी 5:30 वाजले तशी नेहा नेहमीप्रमाणे घाईघाईने तयार झाली आणि विकास घरी येण्यापूर्वी निघून गेली. ती गेल्यानंतर खोलीत तिचा तो ओळखीचा सुगंध रेंगाळत होता. मी बेडवरून उठलो आणि चादर नीट करायला गेलो तेव्हा बेडच्या एका कोपऱ्यात पिलोच्या खाली एक छोटी काळ्या रंगाचं पाकिट डायरी सापडली. ती डायरी नेहाची असावी, कारण घाई गडबडीत ती तिच्या बॅगमधून तिथे पडली असणार. मी ती डायरी हातात घेतली. त्यावर कोणतंही नाव नव्हतं, फक्त एक छोटंसं कुलूप वजा हुक होतं, जे सहज उघडलं. सुरुवातीला वाटलं की डायरी तशी ठेवावी, पण कुतूहल शांत बसू देईना. मी डायरीचं पहिलं पान उघडलं. त्यावर नेहाच्या सुंदर अक्षरात काही गोष्टी लिहिल्या होत्या, पण जशी मी पुढचे पानं उलटायला लागलो तसे माझ्या कपाळावर घामाचे थेंब जमा होऊ लागले.
माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या डायरीमध्ये बिझनेस स्कीमच्या नावाखाली काही सांकेतिक कोड्स आणि मोठ्या रकमेच्या व्यवहाराच्या नोंदी होत्या. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यात एका पानावर माझं नाव आणि माझ्या घराचा पत्ता लिहिला होता, ज्याच्या पुढे लाल शाईने टार्गेट नंबर 4 असं लिहिलं होतं. माझं हृदय वेगाने धडधडू लागलं. टार्गेट? मी कशाचं टार्गेट होतो? नेहा माझ्यावर खरंच प्रेम करत होती की हा कोणता तरी कटाचा भाग होता? मला कॉलेजमध्ये लागलेला तिचा धक्का, ती बिझनेस स्कीम, तिचे माझ्या घरी येणं, हे सगळं आधीपासूनच ठरलेलं होतं का? त्या रात्री मला डोळ्याला डोळा लागला नाही. डायरीतील ते शब्द माझ्या डोक्यात चक्रावून टाकत होते. रात्री ठीक 12:30 वाजले आणि अचानक माझ्या फोनची स्क्रीन चमकली. एका अनोळखी नंबरवरून फोन येत होता. मी थरथरत्या हाताने फोन उचलला आणि कानाला लावला. पलीकडून कोणताही आवाज आला नाही, फक्त एक शांत मंद श्वासोश्वासाचा आवाज येत होता. हॅलो, कोण आहे? मी थोड्या घाबरलेल्या आवाजात विचारलं. काही सेकंदाच्या शांततेनंतर पलीकडून एक दुसरा पुरुष जड आणि थंड आवाज आला. रोहन, दुसऱ्याच्या बिझनेस स्कीममध्ये जास्त रस घेणं आरोग्यासाठी चांगलं नसतं. जी डायरी तुझ्याकडे आहे ती उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत कॉलेजच्या मागच्या जुन्या पडक्या इमारतीजवळ घेऊन ये. एक लक्षात ठेव, ही माहिती विकास किंवा पोलिसापर्यंत पोहोचली तर तुझी BAची डिग्री फक्त कागदाचा तुकडा राहील आणि तू या जगात असणार नाहीस. फोन कट झाला. मी पूर्णपणे शून्य झालो. तो आवाज विकासचा नव्हता, तो कोणीतरी तिसरा माणूस होता. नेहा कोणीतरी मोठ्या संकटात अडकली होती की ती स्वतःच या खेळाची सूत्रधार होती, मला काहीच सुचत नव्हतं. दुसऱ्या दिवशी दुपारी 11:30 वाजता मी ती काळी डायरी माझ्या जॅकेटच्या खिशात लपवून कॉलेजच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या निर्जन पडक्या इमारतीने निघालो. तिथे जुनी गोदामं होती आणि सहसा कोणी फिरकत नसे. ढगाळ वातावरणामुळे दुपारीही तिथे एक गूढ अंधार पसरला होता. मी इमारतीच्या आत पाऊल ठेवले. वाळलेली पानं आणि काचांच्या तुकड्यांना चालताना माझ्या पावलांचा आवाज गुंजला. मी डायरी घेऊन आलोय, समोर या, मी मोठ्याने ओरडलो. अचानक एका खांबाच्या पाठीमागून एक आकृती बाहेर आली. तो दुसरा कोणी नसून विकास होता, पण त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू नव्हतं, तर एक क्रूर आणि थंड भाव होते. आणि त्याच्या मागून हळूहळू चालत नेहा बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर कालची भीती नव्हती, तर एक वेगळाच आत्मविश्वास आणि रहस्यमय स्माईल खेळत होतं. विकास, नेहा, हे सगळं काय आहे? मी आश्चर्याच्या धक्क्याने विचारलं. विकास मोठ्याने हसला आणि म्हणाला, रोहन, माझा बिझनेस फक्त कागदी स्कीम पुरता मर्यादित नाही. आम्ही कॉलेजच्या अशा विद्यार्थ्यांना टार्गेट करतो ज्यांच्याकडे पैसा आहे आणि जे आमच्या जाळ्यात सहज अडकू शकतात. नेहाने तुला बरोबर हेरलं. माझं लक्ष नेहाकडे गेलं. मी अत्यंत अदितीने विचारलं, नेहा, मग ते सगळं आपल्यातील प्रेम, त्या भेटी, हे सगळं खोटं होतं? नेहा माझ्या जवळ आली. तिने माझ्या जॅकेटच्या खिशातून ती डायरी काढून घेतली. तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या त्या रहस्यमय गूढ डोळ्यात एक वेगळीच चमक दिसली. ती विकासच्या नकळतच माझ्या अगदी जवळ आली आणि डायरी घेताना तिने हळूच माझ्या हातावर एक चिठ्ठी सरकवली आणि डोळ्यात मला शांत राहण्याचा इशारा केला. ती विकासकडे वळून म्हणाली, डायरी मिळाली आहे, आता याला जाऊ द्या. विकासने माझ्याकडे रोखून पाहिले आणि म्हणाला, रोहन, तू नशीबवान आहेस की नेहाने मध्यस्थ केली. इथून गुपचूप निघून जा आणि आजपर्यंत जे काही घडलं ते एक वाईट स्वप्नासारखं विसरून जा, नाहीतर मी तिथून जड पावलांनी मागे फिरलो. माझ्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं. मी सुरक्षितपणे माझ्या बाईकवर बसलो आणि दूर आल्यावर खिशातील नेहाने दिलेली चिठ्ठी उघडली. त्यावर घाईघाईने लिहिलं होतं, रोहन, विकासच्या मागे एक मोठी गँग आहे. मी स्वतः त्याच्या जाळ्यात अडकले आहे आणि मला तुझा जीव वाचवायचा होता, म्हणून मी नाटक केलं. आज रात्री 2 वाजता नाशिक रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 3 वर ये. जर तुला खरोखर माझ्यावर विश्वास असेल तर आपण मिळून यातून बाहेर पडू. चिठ्ठी वाजून माझ्या अंगावर काटा आला. आता खेळ संपला नव्हता, तर खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. नेहा खरंच अडकली होती की हे नवीन जाळं होतं? मी रात्री स्टेशनवर जायला हवं की नाही? रात्रीचे 1:45 वाजले होते.
नाशिक रेल्वे स्टेशन नेहमीसारखे गजबजलेले नव्हते, पण पावसाच्या रिमझमत्या सरीमुळे प्लॅटफॉर्मवर गूढ शांतता आणि गारवा पसरला होता. माझ्या मनात भीती, शंका आणि नेहाबद्दलची तीव्र ओढ असं मोठं वादळ सुरू होतं. विकासने दिलेली धमकी एका बाजूला होती आणि नेहाची चिठ्ठी लिहिलेली आर्त हाक दुसऱ्या बाजूला. पण शेवटी माझ्या मनातील तिच्याबद्दल प्रेमाने भीतीवर मात केली. मी जॅकेट कॉलर वर करून प्लॅटफॉर्म नंबर 3 वर पोहोचलो. प्लॅटफॉर्मवर तुरळक लोक होते. मी इकडे तिकडे नेहाचा शोध घेत होतो. तेवढ्यात एका लांब खांबाच्या आडोशाने काळ्या रंगाची शाल ओढलेली एक आकृती माझ्याकडे दिशेने सरकली. तिने चेहऱ्यावरून शाल बाजूला केली. ती नेहा होती. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव होता, पण मला पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने आजूबाजूला न पाहता थेट मला घट्ट मिठी मारली. तिचा तो स्पर्श, तिचे थरथरणारे शरीर आणि तिच्या अश्रूचा माझ्या छातीवर होणारा स्पर्श मला सांगत होता, तिचे माझ्यावर प्रेम खोटे नव्हते. मला माफ कर रोहन, मला खूप भीती वाटत होती की तू येणार नाहीस, ती हुंदके देत माझ्या मिठीत स्वतःला लपवत म्हणाली. मी तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिला अधिक जवळ ओढत म्हणालो, मी आलोय नेहा, आता घाबरू नकोस. मला आधी सांग, हे सगळं काय आहे? आम्ही स्टेशन बाहेर उभ्या असलेल्या एका जुन्या ट्रॅव्हल्स गाडीत बसलो, जी थेट मुंबईच्या दिशेने निघणार होती. गाडी सुरू झाली आणि नाशिक शहर मागे पडू लागले. रात्रीच्या अंधारात खिडकीबाहेर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाच्या प्रकाशात आम्ही दोघे मागच्या सीटवर अगदी जवळ बसलो होतो. नेहाने माझा हात आपल्या दोन्ही हातात घेतला आणि सांगू लागली, विकास हा माझा नवरा फक्त नावापुरता आहे रोहन. तो आणि त्याची गँग लोकांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि माहिती गोळा करून त्यांना ब्लॅकमेल करते आणि माझ्या कुटुंबाला धमकावून मला या कामात ओढलं होतं. कॉलेजमध्ये तुला टार्गेट करणं हा त्यांचाच प्लॅन होता. पण तिने मध्येच थांबून माझ्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यात प्रेमाचा एक अथांग सागर दिसत होता. पण जेव्हा मी तुझ्या संपर्कात आले, तुझा तो निष्पाप स्वभाव, तुझ्या माझ्यावरचं प्रेम पाहिलं, तेव्हा मी स्वतःला थांबू शकले नाही. मी खरोखरच तुझ्या प्रेमात पडले. रोहन, बेडरूममध्ये घालवलेला आपण तो प्रत्येक क्षण माझ्यासाठी अभिनय नव्हता, तर ते माझं खरं जग होतं. म्हणूनच मी त्यांची डायरी चोरून तुला सावध करण्याचा प्रयत्न केला होता. तिचे ते शब्द ऐकून माझ्या मनातील सर्व शंका दूर झाल्या. मी तिचा रडवेला चेहरा माझ्या हाताच्या तळव्यात घेतला. तिच्या ओठावर अजूनही थरथराट होता. मी हळूच पुढे झालो आणि तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू माझ्या ओठांनी टिपून घेतले. तो स्पर्श अत्यंत भावनिक आणि हळवा होता. माझ्या ह्या स्पर्शाने नेहा शांत झाली. तिने आपले ओठ माझ्या ओठावर टेकवले. यावेळचे चुंबन आधीच्या भेटीसारखे फक्त वासनेने भरलेले नव्हते, तर त्यात एकमेकांना गमावण्याची भीती आणि एकमेकावर अथांग प्रेम होते. धावत्या गाडीत रात्रीच्या निवांत एकांतात आम्ही दोघे एकमेकांच्या श्वासात विलीन झालो. सकाळी आम्ही मुंबईच्या एका छोट्या शांत उपनगरात पोहोचलो. तिथे मी माझ्या एका जुन्या मित्राच्या ओळखीने एक छोटा फ्लॅट काही दिवसासाठी भाड्याने घेतला होता. विकास आणि त्याच्या गँगला आम्ही नाशिक सोडल्यापासूनचा पत्ताही नव्हता. फ्लॅटमध्ये पाऊल ठेवताच आम्ही दरवाजा बंद केला आणि कडी लावली. आता आम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो. कोणतीही भीती नाही, कोणतीही ब्लॅकमेलिंग नाही आणि विकासचे कोणतेही सावट नाही. खोलीत छान कोवळे ऊन पडले होते. नेहा खिडकीपाशी उभी राहून पडणाऱ्या पावसाची रिमझिम पाहत होती. तिने प्रवासाचे कपडे बदलून एक साधी पण अत्यंत गुलाबी रंगाची साडी नेसली होती. ओले केस पाठीवर मोकळे सोडले होते. मी पाठीमागून गेलो आणि तिच्या कमरेभोवती हात गुंफले. माझा स्पर्श होताच ती मागे वळाली आणि तिचे दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती टाकले. रोहन, आता आपण कायमचे एकत्र आहोत ना? तिने अत्यंत आशेने विचारले. हो नेहा, आता आपल्याला कोणाचीच वेळेची काही करू शकत नाही, मी म्हणालो आणि तिला अलगद उचलून बेडच्या दिशेने घेऊन गेलो. बेडवर पडताच नेहा स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केले. तिच्या साडीचा हळूच बाजूला सरकला. तिचा तो मोहक आणि सडोल रूप आता पूर्णपणे माझ्या प्रेमाच्या वर्षावासाठी सज्ज होते. हवेतील गारवा आणि आमच्या शरीरातील वाढती उष्णता
यामुळे वातावरणात एक वेगळीच धुंद आली होती. मी तिच्या ओठावर, गळ्यावर आणि शरीराच्या प्रत्येक भागावर माझ्या प्रेमाच्या खुणा उमटवू लागलो. नेहाने माझ्या पाठीवर नखे रोखवत हलकीचा सुस्कारा सोडला. ती दुपारी केवळ 2 शरीरांचा मिलाप नव्हती, तर 2 आत्म्यांनी घेतलेली स्वातंत्र्याचा आणि प्रेमाचा सर्वोच्च आनंद होता. आम्ही दोघेही एकमेकाच्या प्रेमाच्या अथांग सागरात पुन्हा एकदा बुडून गेलो, जिथे आता फक्त सुख आणि तृप्ती होती. संध्याकाळ झाली तेव्हा नेहा माझ्याकडेवर डोके ठेवून शांतपणे झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर आता भीतीचा एकही रेघ नव्हती, तर फक्त आणि फक्त सुरक्षित प्रेमाचे समाधान आणि चमक होती. मी हलकासा तिच्या कपाळावर एक हलकासा किस केला. आम्ही नाशिकमधील ते काळे सावट मागे सोडून आलो होतो. आता आमच्यासमोर एक नवीन आयुष्य होतं, ज्याची सुरुवात अत्यंत रोमॅन्टिक आणि सुंदर झाली होती. आमचे हे चोरीचं प्रेम आता एका अधिकृत आणि पवित्र नात्याच्या दिशेने वाटचाल करत होते. मुंबईतील त्या छोट्याशा फ्लॅटमध्ये आमचे दिवस एखाद्या स्वप्नासारखे सरकत होते. नाशिक शहरातले जे दडपण, भीती, संकोच आम्ही अनुभवला होता, तो आता नव्या शहरात पूर्णपणे विरघळून गेला होता. इथे आम्हाला ओळखणारं कुणी नव्हतं. लोकल ट्रेनचा आवाज, समुद्रकिनाऱ्याची गाज आणि कोसळणारा पाऊस, या सगळ्यामध्ये आमचं प्रेम अजूनही बहरत होतं. नेहा आता मनातून खूप हलकी झाली होती. तिच्या चेहऱ्यावर पूर्वी दिसणारा तो ताण आता पूर्णपणे नाहीसा झाला होता. रोज सकाळी जेव्हा मी उठायचो, तेव्हा स्वयंपाकघरातून येणारा चहाचा सुगंध आणि नेहाच्या हातातील बांगड्याचा किणकिणाट माझं स्वागत करायचा. ती साध्या कॉटनच्या साडीत, कपाळावर छोटीशी टिकली लावून जेव्हा माझ्यासमोर यायची, तेव्हा मला माझ्या नशिबावर विश्वास बसायचा नाही. कॉलेजच्या त्या काउंटरवरील एका अपघाती स्पर्शापासून झालेला हा प्रवास आज या वळणावर येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. एका शनिवारी संध्याकाळी पाऊस थोडा ओसरला होता. आम्ही दोघंही जुहू चौपाटीवर जायचं ठरवलं. तिथल्या अथांग पसरलेल्या समुद्रासमोर उभं राहिल्यावर मानवी आयुष्य आणि त्यातील समस्या किती छोट्या आहेत याची जाणीव होते. नेहाने पांढऱ्या रंगाची नक्षीदार साडी नेसली होती आणि वाऱ्यामुळे तिचे केस तिच्या चेहऱ्यावर उडत होते. तिचा हात माझ्या हातात घेतला आणि आम्ही ओल्या वाळूवर चालू लागलो. समुद्राच्या लाटा आमच्या पायाला स्पर्श करून मागे फिरत होत्या. रोहन नेहाने समुद्राकडे पाहत संत आवाजात विचारलं, तुला आधी असं वाटत नाही का की तू माझ्यामुळे एका मोठ्या अडचणीत अडकलास? तुझं करिअर, तुझं कुटुंब, तुझी नुकतीच मिळालेली डिग्री, या सगळ्या गोष्टी नाशिकमध्ये तशाच राहिल्या. तुला या गोष्टीचा पश्चाताप होत नाही का? मी तिथेच थांबलो आणि तिचा दुसरा हातही माझ्या हातात घेतला. तिच्या डोळ्यात एक अनामिक काळजी मला दिसत होती. मी तिच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणालो, नेहा, पश्चाताप त्याला होतो ज्याने काहीतरी गमावलं असेल. मी तर तुला मिळवलं आहे. तुझ्यापेक्षा मौल्यवान माझ्यासाठी या जगात काहीच नाही. डिग्री किंवा करिअर आपण कुठेही पुन्हा बनवू शकतो, पण जर मी त्या रात्री स्टेशनवर आलो नसतो तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. माझं हे उत्तर ऐकून नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आजूबाजूच्या लोकांची पर्वा न करता मला घट्ट मिठी मारली आणि तिचा तो उबदार स्पर्श आणि तिच्या हृदयाची वाढलेली धडधड मला स्पष्ट जाणवत होती. त्या अथांग समुद्राच्या साक्षीने आम्ही दोघांनी कोणतीही शब्द न बोलता एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची मूक शपथ घेतली होती. चौपाटीवरून येताच आम्ही पावसात पूर्णपणे भिजलो होतो. फ्लॅटमध्ये आल्यावर नेहाचे शरीर गारठ्याने हलकेसे थरथरत होते. तिच्या साडीतून पाण्याचे थेंब जमिनीवर टपकत होते. मी लगेच कपाट उघडून एक मोठा टॉवेल काढला आणि तिच्याजवळ गेलो. तिला खूप थंडी वाजते, आधी केस पुसून घे, मी म्हणालो. नेहा काहीच बोलली नाही. ती फक्त एकटक माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या ओलसर चेहऱ्यावर आणि मानेवर पाण्याचे थेंब चमकत होते. साडी ओली झाल्यामुळे तिच्या शरीराला पूर्णपणे चिटकली होती, ज्यामुळे तिचे मोहक रूप अधिकच खुलून दिसत होते. तिच्या त्या अथांग सौंदर्याने माझ्या शरीरातील रक्ताचा वेग वाढवला. मी टॉवेल बाजूला ठेवला आणि माझे हात तिच्या ओल्या कमरेवर ठेवले. तिच्या कमरेचा तो भाग अत्यंत उष्ण आणि मऊ होता. माझ्या स्पर्शाने तिच्या तोंडातून हलकासा सुस्कारा निघाला.
तिने तिचे दोन्ही ओले हात माझ्या खांद्यावर ठेवले. रोहन, तू मला इतकं प्रेम देशील असं मला कधीच वाटलं नव्हतं, ती अत्यंत हळव्या आवाजात म्हणाली. मी तिच्या जवळ गेलो आणि आमची नाके एकमेकांना घासली गेली. हे तर फक्त सुरुवात आहे नेहा, असं म्हणून मी माझे ओठ तिच्या ओठावर टिकवले. तो स्पर्श अत्यंत धुंद आणि मोहक होता. पावसाचे पाणी आणि आमच्या श्वासांची उष्णता एकत्र आली होती. मी हळूहळू साडीच्या पिन्स काढू लागलो. तिची गुलाबी रंगाची ओली साडी सरकून जमिनीवर पडली. आता ती केवळ तिच्या वस्त्रावर माझ्यासमोर उभी होती. तिच्या तो सावळ्या वर्णाचा पण अत्यंत सुडोल रूप पाहून माझ्या मनातील आणि प्रेमाने आग धरली. मी अलगद उचलून बेडरूममधील बेडवर झोपवले. खोलीत हलक्या पिवळ्या दिव्यांच्या प्रकाशात तिचे शरीर सोन्यासारखे चमकत होते. मी तिच्यावर झोपलो आणि गळ्यावर, छातीवर आणि पोटावर ओठांनी चुंबनाचा वर्षाव केला. नेहा बेडशीट घट्ट पकडून माझ्या स्पर्शाने स्पर्श आनंद घेत होती. आम्ही दोघेही जगातील सर्व चिंता विसरून त्या प्रेमाच्या अथांग महासागरात बुडून गेलो. तो अनुभव पूर्वीपेक्षा अधिक सखोल, रोमॅन्टिक आणि तृप्त करणारा होता. रात्रीच्या त्या धुंद प्रवासानंतर जेव्हा सकाळी पहिली किरणे खोलीत आली तेव्हा नेहा माझ्या हातावर डोके ठेवून अत्यंत शांतपणे झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर आता एका नवविवाहितेसारखं तेज आणि समाधान होतं. विकासच्या त्या काळ्या साम्राज्यातून, ती जाळ्यातून सुटून आम्ही एका नव्या स्वच्छ आणि सुंदर आयुष्याची सुरुवात केली होती. मी मुंबईतील एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये पार्ट टाईम जॉबसाठी अप्लाय करायचं ठरवलं होतं आणि नेहानेही एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात करायचे ठरवले होते. आमचे हे चोरीचे प्रेम आता एका सुरक्षित आणि अधिकृत नात्याच्या उंबरठ्यावर येऊन पोचलं होतं, जिथे आता कोणताही सस्पेन्स नव्हता, तर फक्त आणि फक्त एकमेकावर अथांग प्रेम होतं. मित्रांनो, कथेचा हा शेवटचा आणि दीर्घ रोमॅन्टिक भाग तुम्हाला कसा वाटला? रोहन आणि नेहाची लव्ह स्टोरी तुम्हाला आवडली का? कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रोमांचक आणि रंजक कथेसह पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.